ये है खबरों की खबर और आप देख रहे हैं खबरों की खबर टीवी। त्या मंडळामध्ये भाग हे सगळं का घडतं की कारण की तिथलचं असलेलं मंडळ हे सर्वांना सहभागी करून घेतं आणि त्याच्यानंतरचा त्यांचा असलेला ज्याला म्हणतात एकता आपल्याला त्या मंडळामध्ये दिसते आणि म्हणून अशा मंडळाला खरं तर आपण गौरव केला पाहिजे. त्यानंतर आपण शाबासकी हा हे भाग झाला. परंतु आपण जाणून की आता डीजेचं जे प्रकरण काढलं आम्हाला तुम्हाला एक सांगतो की हे आपण काही राजकीय लोकांनी यांना दिलेला खुश ज्याला म्हणतो आपण पाठिंबा याच्यामुळे सर्व घडले. कारण की तुम्हाला आम्हाला असतं तर कार्यकर्त्याला जपण्याची जी भूमिका असते ना त्याच्यामुळे त्याचा किती वाटवलं झालं तरी चालेल परंतु कार्यकर्ता दुखवले गेला नाही पाहिजे ही जी भूमिका आपली असते त्याच्यामुळे ह्या सगळ्या प्रकाराला प्रोत्साहन मिळतं असं माझं स्पष्ट मत आहे. हे काही लोकांना वाईट वाटते परंतु वस्तुस्थिती आहे. आंबेडकर जयंती होती. एक माझा कार्यकर्ता अत्यंत उत्साही साहेब तुम्हीच माझे सर्व माझा नेता माझ्यासाठी सर्व आहे. त्या ठिकाणी असलेलं त्या वार्डात असलेलं राजकारण मला माहिती होतं परंतु कार्यकर्ता माझी तारीफ करतो तर काय मलाही चांगलंच वाटतं ना. बरोबर आहे भाऊ त्यांनी काय केलं माहिती आम्हाला पुण्याहून डीजे आणला. डीजेचं भाडं किती माहिती 8 लाख रुपये. 8 लाख रुपये डीजे आणलं. त्याचं नावही सांगू शकतो इथं बसलेलं असेल का त्याच्या त्याच्यामध्ये सगळ्यांना माहिती. त्याने 8 लाख रुपये डीजे पण तो डीजे आला आता मी त्याचा नेता मला आणला 100 रुपयाचा हार जो गळ्यात घातल्यानंतर मला वाटलं भाव फाशी देतो काय. माझे वयाचे जास्त तो हार
माणूस विचारू नका. तो क्रेम असा लावलेला, त्याच्यात माझा तो फोटो हसताना तो मलाच पाहायला दिसत नव्हता, परंतु तो फोटो तो क्रेम खाली यायला लागला, मग तो माझ्या गळ्यात तो हार जाणार आणि तो डीजे. आम्हाला देवाशपथ सांगतो, मला एक सेकंद सुद्धा तिथे थांबूशी वाटत. कारण असं होतं की माझा हार्ट एवढी वाढली होती, म्हणजे खालपासून वरपर्यंत असं थरथरत होतो त्या डीजेच्या त्या साऊंड. किती वेळापासून किती कार्यकर्ते उभे असतील, किती वयोवृद्ध असतील, किती मुलं असतील, याची कल्पना आपण कधी केली. मी थरथरत होतो ऍक्च्युअल. देवाशपथ थोडं सांगत गणपती सांगतो कधी येतो निघू नये, परंतु कार्य संभव आले पाहिजे. तुझं बी आवाज न ऐकल्यानंतर डीजेच्या आवाजात इतका मोठा आवाज आणि कसा तरी तो नारळ मी एकदाचा फोडला आणि तिथून पटकन गाडी बसून त्याचं दुर्दैव पा. तिथून निघाला क्रांती चौकला. क्रांती चौकात तुम्हाला माहिती त्याचा रस्ता आहे, तिथं असा आडवा पोल लावलेला आहे, लोखंडी पोल. आता तो डीजे त्याच्यातून घुसारा 8 लाख रुपयाचा डीजे त्याच्यातून तो घुसरच त्याला मोठा आणि अखेरला त्याला तो डीजे वापस घेऊन जावा. मी माझ्या मनाला एवढं समाधान झालं, बरं झालं हे लोक या डीजे पासून वाचले. हे मी तुम्हाला यासाठी सांगतो. हा उत्सव जो पाहायला येतात ना, त्या दिवसाची सुट्टी प्रत्येक जण ते आनंद उत्सव म्हणून साजरा करायला त्या गर्दीमध्ये असते. गर्दी ही तुम्ही बोलवलेली नसते, गर्दी ही तुमच्यामुळे आलेली नसते. गर्दी ही यासाठी असते की तो सार्वजनिक उत्सव पाहण्याचं भाग्य आम्हाला लाभलं पाहिजे, म्हणून तो मुलालाही घेऊन जातो, बायकोलाही घेऊन जातो, आईलाही घेऊन जातो, बापालाही घेऊन जातो, त्या ठिकाणी जातो. आणि मग जर हे सर्व कुटुंब एकत्र येऊन जर तो उत्सव पाहत असेल आणि त्यावेळेला त्याच्यातला एखाद्याला जर दुखापत झाली किंवा एखाद्याला जर दुर्दैवी घटना जर घडली तर त्याला जबाबदार कोण आहे हा प्रश्न मला विचार. पोलीस कमिशनरही बोलू शकत नाही. डायरेक्ट काय बोलायचं लोक अंगावर राजकीय नेते काय होते हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न त्याच्यासमोर असतो. उद्या पालकमंत्र्यांनी सांगितलं कमिशनर साहेब आमचा कार्यकर्ता आहे बाजू द्या त्याला, तो तुम्हाला त्या पाठोपाचं काय चालू. पालकमंत्रीच म्हणायला लागला बाजू द्या, मी कशाला कारवाई करू. मग पालकमंत्री म्हणतो ऐकतो खालचा आदेश देतो, हे काही करू नको पालकमंत्र्याचे आदेश, हे काही करू नको आम्हाला विरोधी पक्षाचे त्याचे आदेश, हजारांचे आदेश. डॉक्टर करायचं म्हणून तर जास्त ऐकतात कारण बाबा नको देवेंद्र फडणवीस बिलकुल नको ऐकलं तरी चालत. प्रदीप जयस्वाल म्हणतो ठीक आहे, मेरा कसा सुनते की मैं देखता है. आलं कोणी अडचणीचं भाग. कमिशनर साहेब या गोष्टीपासून आता आम्ही समजदारी ठरवलेली आहे. हे शहर आम्हाला चांगलं करायचं. सर्वजण कोणी कोणत्या पक्षाचा, कोणी कोणत्या पक्षाचा, कोणत्या जातीचा, कोणत्या धर्माचा, कोणत्या काय नो, आम्ही सर्वजण एक आहोत. हे शहर आम्हाला चांगलं पाहिजे आणि शहराचा विकास झाला पाहिजे. कॉर्पोरेशनच्या निवडणूक बाहेर का आम्हाला भांडणार, कशाच चिंता करतात त्या टायमाला भांडू, परंतु शहराच्या विकासामध्ये कधी भांडणार नाही. तर एक खांदा जाऊन आम्ही काम करणार. म्हणून पहिली तुम्हाला सूचना आहे, हे जे डीजे वगैरे असतात त्यांना विनंती करा, कारण काही घडू शकतं. परवा एक माझ्याकडे कसा उद्योग झालंय, म्हणजे तुमच्या पोलीस पीआयने भव्य उतरवण्याचा कार्यक्रम केला. अनेक ठिकाणी भंग उतरवले. सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे, सर्व स्वीटली काढले गेले. तुम्ही डीजे बद्दल काय करणार तर आम्हाला सांगा. वादाला काही लोक सुरुवात करायच्या मनस्थितीत आहेत, लक्षात घ्या. हे सिरियसली सांगतो तुम्हाला. काही लोक वाद कसा पेटेल याच्यासाठी एकदम डोळ्यात तेल घालून वाद सुरू झाला पाहिजे मानसिकतेमध्ये आहे.
मी बीजेपी सर्व मंडळाच्या अध्यक्षांना विनंती करतो, नका करू. काय करायचं आपल्याला? 40 गावचं माल मागवा ना, वैजापूरचा माल, मुंबईचा माल मागवा. पैसे कमी पडले ते सर्व लोक आहेत. आणि काही नाही जमलं तर मी आहे, बॅग माझी उघडीच आहे. पण चांगला संगीत, हे शेअर माझं हे जाऊ द्या, याचे चालत राहतात. असे सगळे व्हिडिओ सगळे सोडून द्या. संजय शिरसाट त्याची कधी चिंता करतो का? काय करायचं चिंता करू? उलट लोक आपल्याला जर करोडपती समजत असेल तर आपल्या बापाचं काय चालतं?